सगळंच चुकतंय, सगळंच फसतंय. हवं तसं घडत नाही, नको ते घडतंय. सगळ्यांशीच वाद होत आहेत. काय करायचंय कळत नाही, कोणताच मार्ग सापडत नाही. मन, बुद्धी, विचार कुठेही स्थिर नाहीत. विचित्र भोवऱ्यात अडकल्यासारखं वाटतंय. असं सगळं वाटत असेल तेव्हा काही काळ या सगळ्यापासून अलिप्त व्हावं, शांत राहावं, सगळ्यांपासून अदृश्य व्हावं, अगदी स्वतःच्या नजरेपासून सुद्धा. यामुळे काही काळानंतर सगळं अगदी स्वच्छ दिसायला लागेल आणि सगळं सुरळीत होईल. नमस्कार, आपण ऐकत आहात अत्तरकुपी, आठवणी, अनुभव आणि भावनांचा सुगंध. आजचा आपला विषय आहे समाधान. जगण्यातलं समाधान हरवून बसलोय. नको त्या गोष्टींच्या मागे पळतोय. अस्तित्वासाठी दिवस रात्र धडपडतोय. तुलनेच्या स्पर्धेत नकळत सहभागी होतोय. सोशल मीडियावर दिसणाऱ्या गोष्टींना प्रमाण मानतोय. मान स्वाभिमानापायी नात्यांना तडा देतोय. कमीपणा सहन न होता नैराश्याच्या गर्तेत अडकतोय. रात्री अपरात्री घाबरल्या अवस्थेत स्वतःला शोधतोय. स्वतःच एखाद्याबद्दल वाईट मत करून घेतोय. कोणी आपल्याशी वाईट वागले तर आपणही तसेच वागतोय. खोट्याच्या दुनियेत टिकण्यासाठी खोटेपणा अंगीकारतोय. नक्की आपण काय करतोय? कुठे गेला तो निरागसपणा? कुठे गेला तो समजूतदारपणा? कुठे गेला तो प्रामाणिकपणा? कुठे गेला तो चांगुलपणा? कुठे गेला तो कणखरपणा? नका हरवू स्वतःला या मुखवटा घालून फिरणाऱ्या स्वार्थी लोकांच्या दुनियेत. तुम्ही आहात तसेच राहा. आपण नाही ते दर्शवण्याची कदापि गरज नाही. तुम्ही आहात तसेच खूप सुंदर आहात. तुमचं असणं हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अतिशय अमूल्य आहे. तुम्हाला जर माझं सादरीकरण आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.